Subscribe Musicraft for more original content. आतापर्यंत तुम्ही सत्यपालची सत्यवाणी म्युझिकक्रॉफ्ट कॅसेट कंपनी 6 कॅसेट ऐकल्या. शेवटची ऐकली तुम्ही सत्यानाश आणि आता 7व्या नंबरची कॅसेट देत आहो. पुरे झाले 100. म्युझिकक्रॉफ्ट कॅसेट कंपनीचा शिक्का पाहूनच कॅसेट घ्यावी. संत तुकडोजी महाराज, भगवान गाडगे बाबा याची विचारधारा समाजाच्या समोर ठेवत राहतो. यांनी रात्रंदिवस समाजाला जागवलं. तुकडोजी महाराजांनी तर शेवटी जाता जाता आम्हाला मंत्र दिला आणि पांडुरंगाला मागितलं, पांडुरंगा आता माझ्या या जीवनात मला मरेपर्यंत या हाताकडनं माझ्या देहाकडनं सेवा व्हावी. ए उदे दया आता तरी गुरुमाऊली, या आयुष्याची दोरी कमी जाहली, या आयुष्याची दोरी कमी जाहली. या संतानं जीवनभर समाजाची सेवा केली. तन मन धन सर्व काही अर्पण केलं समाजाला. सर्वस्व ज्यानं लुटवून दिलं. तन दिया मन दिया और धन दिया, सब कुछ लुटा दिया. असा एक मानवतेचा महापुजारी ते आपल्या आयुष्यात शेवटी पांडुरंगाला मागतात, हा देह तुला अर्पिला, हे नको सांगणे तुला, हो हे नको सांगणे तुला, तू साक्षी जगाचा कीर्ती तुझी ऐकिली, या आयुष्याची दोरी कमी जाहली. येऊ दे दया आता तरी गुरुमाऊली, या आयुष्याची दोरी कमी जाहली, या संत हृदय दोरी कमी जाहली. संत हृदय असती कोवळे, दया देऊनी हृदय उफाळे. मनुष्य कल्याणाचे निर्वाळे संतापाशी. म्हणून आजच्या या कठीण काळात 21व्या शतकाकडे आम्ही जाऊन राहिलो. आज आम्ही पाकिस्तानची परिस्थिती डोळ्यानं पाहून राहिलो. आमच्या या भारत देशाच्या सीमेवर कारगिल क्षेत्रात घुसखोर पाठवले. आज देशाचं जर वातावरण बघितलं, आमचे माधेराव चव्हाण मोठं सुंदर भजन सांगतात महाराजाचं की झाला देशव्यापी आकांत, अजूनही का निजले यदुनाथ, की आता देवा उठा. झाला देशव्यापी आकांत, अजूनही का निजले यदुनाथ, अजूनही का निजले यदुनाथ. झाला देशव्यापी आकांत, अजूनही का निजले यदुनाथ, अजूनही का निजले यदुनाथ. अरे ज्या देशाचं 13 महिन्यात पंतप्रधानाचं इलेक्शन पुन्हा आपल्या डोळ्यासमोर आणलं, म्हणजे आमच्या आयुष्याचे 100 व्हायचा टाइम आला.
खर्याच्या पायी त्या खर्याच्या पायी अनेक तऱ्हेचे कॅन्सर सारखे रोग होऊन राहिले. तंबाखू, खर्रा, दारू, अफीम, चार देशावर अनेक संकटे येऊन राहिले. एक संकट येऊन राहिलं. आमच्या या देशाचे आता कमीत कमी 300 ते 400 जवान मारले गेले. मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे. आज भाऊ एवढी परिस्थिती देशावर संकट येऊन पडलं आणि हे संकट याचं कारण पुढाऱ्यात भांडणं, घरचे भेदी, घराचे वैरी. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, भगवान गाडगे बाबा तुम्हाला आम्हाला जागवतात. अरे मी ज्याचे विचार मांडतो ते सर्व साधू संत एका गरीबाच्या झोपडीत पैदा झाले. गाडगे बाबा जन्मात आले तर त्याच्या घडी काही मर्क्युरी लाईट होता. अण्णाभाऊ साठे मातंग समाजात जन्मास आले. बाबू ज्या मातंगाचे आम्ही पाहतो स्पृश्य अस्पृश्य भेदाभेद अजूनही लोक पाळतात, ज्या झोपडीमध्ये अण्णाभाऊ साठे जन्मास आले. मातंग समाजाचा महात्मा, पण ज्याचे बाहेर देशात कादंबऱ्या चालून राहिल्या, फकीरा नावाची कादंबरी. आणि असा तो महात्मा या देशात जन्मला आणि या देशामध्ये असे रत्न जन्मास आले. बाबू की साहित्याच्या रणमैदानी, साहित्याच्या रणमैदानी संबंध खेरी तोडला. 18 जुलैला अण्णा भाऊने प्राण आपुला सोडिला. हे सर्व झोपडीत झालेले रत्न आहेत. अण्णा भाऊ साठे, ज्योतिबा फुले, भगवान गाडगे बाबा, ज्याच्या घरात दिव्याची सोय नव्हती आणि मोठ्या जिवाळ्यानं सांगत लोक आले की मी जातीचा धोबी देवा, धुईन कपडा मळलेला गोपाला. समाजाला जागवलं की सावकाराचं कर्ज काढू नका, कर्ज काढून लग्न करू नका. अर्धा पोटी राहा तरी शिका, मोडी विका तरी शिका. आणि अशातला भाऊ रत्न कुणी न राहावे इथे अडाणी, शिक्षण घ्यावे व्हावे ज्ञानी. आज भाऊ या गाडगे बाबांनी आम्हाला देवपूजा सांगितली नाही. डोळे मिटून भक्ती केल्यापेक्षा रस्त्याचे काटे उचला. आणि म्हणून या झोपडीतल्या रत्नांनी कमाल केली. बाबू गाडगे बाबांनी, तुकडोजी महाराज, शाहीर अण्णाभाऊ साठे, ज्योतिबा फुले, शाहू छत्रपती महाराज, ज्यानं आम्हाला जागवलं. आज आम्ही या देशाला यायच्या विचाराची गरज आहे. भाऊ आजच्या तरुणाकडे पहा. परवाची परिस्थिती आपल्या डोळ्यासमोरची झाली. चंद्रपूर मेडिकल कॉलेजचे दोन्ही विद्यार्थी, त्यांनी प्रेम केलं. अरे बनायला डॉक्टर गेले, तिथं डॉक्टरी शिक्षण सुरू, त्याच्यात प्रेम झालं. आई वडिलांचा त्यांच्या प्रेमाला विरोध, त्या विरोधामुळं दोघांनी आत्महत्या करून टाकली. तेरे प्यार में मैं मर जावा, त्या सिनेमातल्या वातावरणाचा परिणाम आमच्यावर पुरा येऊन राहिला. तेरे प्यार में मैं मर जाऊं, तेरे प्यार में मैं मर जाऊं.
देशाचा तरुणच बाबो याच मार्गाने निघाला तर आमच्या जीवनाचं कसं होईल. आज आम्ही पाहून राहिलो दररोजच्या घटना आहेत. खामगावची घटना आहे, बुलढाणा जिल्हा. लग्न झालं 2 मेला आणि 5 मेला मुलगी पळून गेली. केवढं दुर्दैव आहे. 5 मेला मुलगी पळून गेली. म्हणजे 5ला लग्न होतं आणि 2ला लग्न आणि 5ला मुलगी. म्हणजे नवरदेवासोबत नाही, त्याच्या प्रेम करणाऱ्या सोबत पळून गेली. आज बाबू या वातावरणाने असं वाटतं की पांडुरंगा या आयुष्याची दोरी कमी झाली. येऊ दे दया आता तरी गुरु माऊली, या आयुष्याची दोरी कमी झाली, या आयुष्याची दोरी कमी झाली. म्हणून आज असं वाटतं पांडुरंगा भगवंता आज आमचा 100 होण्याचा टाइम आला. हे मी 100 का म्हणतो. आज या देशाची परिस्थिती तशी झाली. राजकारणी लोकांच्या बाबतीत पाहिलं तर दुनियाभराचा भ्रष्टाचार केला. निवडून जायपर्यंत आपल्या गडी, निवडून गेला की त्याची इस्टेट मापवल्या जात नाही बाबू. राष्ट्रसंतांनी प्रत्येक बाबतीत लिहिलं आणि ते जागवत गेले. जो रात्रंदिवस कष्ट करते शेतकरी, अरे आजच्या पेपरमध्ये घटना आहे बाबू. आजची 12 तारीखची घटना पिंपळगावची, आपल्या नाशिक जवळचं पिंपळगाव. एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. त्याचं कर्ज भेटत नाही म्हणून तो कास्तकार म्हणून राहिला या आयुष्याची दोरी कमी झाली. येऊ दे दया आता तरी गुरु माऊली, या आयुष्याची दोरी कमी झाली, या आयुष्याची दोरी कमी झाली. तो एक माणूस, चंद्रपूर जिल्ह्यातली नागभीडची घटना आहे. 14 रुपये दाखल्याच्या साठी नव्हते आपल्या मुलीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी, तर त्या कास्तकाराला जीव द्यावा लागला. त्या शेतकऱ्याला जीव द्यावा लागला. कारण निसर्ग ओला दुष्काळ पडल्या, भरपूर पाणी. 14 रुपयासाठी त्या कास्तकारानं आपला जीव दिला. काय तर दाखल्यासाठी पैसे नाही. आणि एक कॉन्ट्रॅक्टर आहे नागपूरचा, मला नावाशी काही घेणं देणं नाही. त्याच्या नौकरानं 24 लाख रुपये घेऊन घरातून पळून गेला. एक माणूस 25 रुपयासाठी जीव देते, अरे एक माणूस 24 लाख रुपये नौकर घरातून घेऊन जाते, रोकड कॅश. म्हणून असं वाटते की देवा आता खरंच आमची परिस्थिती अशी झाली की आमचे दिवस भरत आले. की एक माणूस उपाशी राहून राहिला, दुसऱ्याच्या कुत्र्याचा जेवणाचा खर्च 10,000 आहे, महिन्याचा खर्च 10,000 आहे, आणि एक माणूस उपाशी मरून राहिला बाबू. म्हणून असं वाटते की पहा जरा अरे पाप वाढले फार, पुरे झाले 100. अरे पाप वाढले फार, पुरे झाले 100. दया धर्म ना फार, होय होय होय, पुरे झाले 100. अरे पाप वाढले आज माणसाला जीवन जगण्याची झाले 100. त्याची परिस्थिती त्याला जगू देत नाही. मुलं बाळ अशा अनेक घटना आत्महत्याच्या झाल्या बाबू. चोरी नारी करी घुसखोरी, मुखात ना कधी हरी हरी. दया धर्म सोडून दिला अन्याय 100. अरे पाप वाढले फार, पुरे झाले 100. पाप वाढले फार. परवा अकोला जिल्ह्यातली घटना आहे बाबा. मी पोथीवर कीर्तन करत नाही. 2000 वर्षाच्या अगोदर जे झालं, वंदनीय तुकडोजी महाराज लिहितात की क्या कहते हो बात पुराणी, तुम नहीं जानी हम नहीं जानी. हे जे मी मानून राहिलो आता घडलेली घटना आहे बाबू.
अकोला जिल्हा अकोट मधली स्वतःच्या बापाने आपल्या मुक्या बैऱ्या पोरीवर अत्याचार केले. 5 महिन्याचा गर्भ राहिला आणि तिच्या पोटावर लाता मारू मारू तिला मारून टाकलं. त्या मुलीला बोलता येत नव्हतं, ऐकू येत नव्हतं. म्हणून असं वाटतं अरे पाप वाढले फार. हो पुढे झाले 100 अरे पाप वाढले फार. पुढे झाले 100 बाप लेकीवर पाप करी, मुलगा आईला ठार करी. भाऊ बहिणीचे लग्न जुळले पापाचा डोंगर. अरे पाप वाढले फार. पुढे झाले 100 अरे पाप वाढले फार. पुढे झाले 100 म्हणून असं वाटतं की कुठवर भोगशील मौजा रे मग येती अमाच्या फौजा. कुठवर भोगशील मौजा रे मग येते आमाच्या फौजा रे मग येते आमाच्या फौजा. धनदारा सुत साधी सगळे म्हणून बैमानानी भ्रष्टाचाराने अनिती करणाऱ्यांनी वाईट मार्गाने जाणाऱ्यांनी. अरे बाबा मुलीचा व्यवसाय करायला हे लोक भेट नाही. अमरावतीची घटना 500 रुपये द्यायचं कॉल घर पाठवून द्यायचे. धनदारा सुत साधी सगळे राखतील दरवाजा. अंतकारी देतील लोटुनी काढून घेती बाजारे मग येती माझ्या फौजा. कुठवर भोगशील मौजा रे मग येते आमाच्या फौजा रे मग येते आमाच्या फौजा. म्हणून मोठ्या दुर्दैवानं वंदनीय महाराज म्हणतात या अनिती करणाराला, या अनितीचा धन जोडणाराला अरे नेशी साथी कोणाला. बोल 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 नेशी साथी कोणाला. संसाराचा बोज वाहता. अरे त्याच्यासाठी आम्ही माल जमवतो. संसाराचा बोज वाहता लागलासी मरणाला. निज साथी कुणाला. बोल 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 निज साथी कुणाला. बोल 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 निज साथी कुणाला. जन्मभरी भोगुनी वैभवा नाश धनाचा केला. अरे रक्त सोसूनी गरीब जनाचे सुखना दिले कुणाला. बाबा सुखना दिले कुणाला. बाबा सुखना दिले कुणाला. मान नाही अन कीर्ती न काही. मान नाही अन कीर्ती न काही. निज साथी कुणाला. बोल 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 निज साथी कुणाला. एवढा मोठा माल जमवते माणूस. मला मुंबईतली घटना कल्पना आहे. उद्योगपत्यानं आणि त्याची पत्नी एवढा मोठे श्रीमंत माणसं पण 3ऱ्या मजल्यावर उडी टाकली बाबू. या आयुष्याची दोरी कमी झाली. या आयुष्याची दोरी कमी झाली. त्यांनी जीव दिला का तर सुनबाईंना ते म्हणायचे आम्हाला याच मकानात राहू दे. ते सुनबाई म्हणायची या मकानात राहू देत नाही. माणूस आपल्या मुलासाठी किती करते, मग आपल्या पत्नीसाठी किती करते. परवा एका डॉक्टरचा अपघात झाला, मारुती गाडीचा ऍक्सिडेंट झाला. सर्व वैभव सुख भोगणारे घरी होते, पत्नी मुलं बाळ सर्व घरी. आणि एकटे डॉक्टर साहेब रोडवर पडले. मे महिन्याची घटना. डॉक्टर साहेब पाणी पाणी करून राहिले पण तिथं पाणी देणारा कोणी नाही. शेतात जाणारा एक मजूर, एका झोपडीत राहणारा मजूर, त्याच्या हातात 1 लिटरच्या ऑइलचा डब्बा होता. तर त्यानं डॉक्टर साहेबाच्या तोंडात पाणी टाकलं. त्या डॉक्टरची पहिली फी होती तपासाची 50 रुपये. 100 रुपये असा फी घेणारे डॉक्टर, पण त्याच्या तोंडात पाणी टाकायला मात्र कुटुंबातला कोणी नव्हता. एका मजुरानं पाणी टाकलं. ते 1 लिटरचा डब्बा त्याला साखळी दोर बांधलेला आणि त्यातलं पाणी टाकलं. आता मी विचारतो त्यानं किती फी घेतली त्याची. म्हणून आम्हाला परमार्थ करणं आवश्यक आहे. कारण खऱ्या सुखाचं साधन आहे. आम्ही आपल्याकरता जगलो याच्यात जगणं म्हणत नाही.
खरी शांती त्यांना मिळते ज्यांचे जीवन त्यागी असे. मी परवा अमरावती जिल्ह्यात परतवाडा आहे, इथं शंकरराव पापळकर म्हणून त्यांनी मूकबधीर अपंगाची शाळा काढली. केवढं मोठं त्याचं सेवा कार्य बाबू. अरे आम्ही आपल्याच लेकरा वाकराईसाठी मरतो, माझी पत्नी, माझा मुलगा, माझा भाऊ, माझा माझा माझा. पण तुकडोजी महाराज सांगतात नेशी साथी कोणाला. शाळा पाहिली 21 विद्यार्थी, नाही तर संस्था तर अनेक आहेत बाबू, परंतु तिथं ते 21 विद्यार्थी बोलता येत नाही, चालता येत नाही, मूक बधीर अपंग. ते पाहून असं वाटलं की या दगडाच्या देवापेक्षा जिवंत ही सेवा किती चांगली. म्हणून एक आठवलं मला की देवाला आवडणारे हेच लोक आहेत की जो आवडतो सर्वाला तोची आवडे देवाला. म्हणून आपणालाही देवाला प्रिय व्हायचं असेल सेवेसाठी मरा, परमार्थ करता मरा. जेवढं काही करता येईल परमार्थ करा, तर त्या जीवन जगण्यात आपल्याला आनंद आहे. नाही तो वैसे तो जीते किडे मकोडे, होटल में खाते भजिये पकोडे, किती करा. शेवटी माणूस जर मरून पडला ना, अरे आता म्हाताऱ्याची पोझिशन पाहतो. आज म्हाताऱ्याची फजिती होऊन राहिली म्हणून तर सरकारनं वृद्धाश्रम काढले. आता आज जन्म देणाऱ्या मायबापाची घराघरातली परिस्थिती पहा. मुलगा झाला पाहिजे, मुलगा झाला पाहिजे. केवढा मोठा आनंद राहते की आम्हाला मुलगा झाला पाहिजे. काय तर कुळाचा दीपक, तो कुळाचा दीपक जन्मास आल्यावर त्याचं लग्न झालं, त्याची बालीची माय घरी आली, त्याची माधुरी घरी आली. दिल का आना हाय हाय, दिल का जाना हाय हाय, ये आया हो गया, जाने कहाँ खो गया. दिल परदेसी हो गया, उधर दिल परदेसी हो गया, माँ बाप बेवारसी हो गए. परदेसी हो गया. आई वडील त्यांना एखाद्या खोलीमध्ये टाकून देतात. दीवाना दीवाना दिल, म्हातारे माय बाप कडून. दीवाना दिल, दीवाना दीवाना. अरे आजच्या आम्ही पाहतो काही काही सर्व सुनबाईला वाईट वाटू देऊ नका माझ्या माय बहिणीओ. मी तुम्हाला सर्वांना दोष देत नाही, परंतु काही काही द्या. कारण माझा हा जो कार्यक्रम आहे हा वैयक्तिक नाही, कोणाची वैयक्तिक टीका नाही. जो ज्या पद्धतीचा असन त्याला झोंपन. आता सत्यपालचे विचार तर झोंबतात, कारण मला नावच तसं आहे ना. विचार झोंबतात, पण झोंबू द्या मग. तुझे मिरची लगी तो मैं क्या करूं, तुझे मिर्ची लगी तो मैं क्या करूं. कारण सत्य आवडत नाही. सत्य बोलायला गेला की सहन होत नाही, पण विजय मात्र सत्याचा आहे. अरे सासरा जर झोपताना खोकरला, सुनबाई म्हणते मामाजीला घराच्या बाहेर काढा. आता विचार करा, दगडाच्या विठोबा रुक्मिणीची आम्ही दररोज पूजा करतो की युगे 28 विटेवरी उभा. आज आम्ही दररोज आरती करतो पांडुरंगाची, आणि मात्र जिवंत मायबाप मात्र पडून राहतात घरात. एका घरात तर अशी परिस्थिती पाहिली, सासरा खोकलला तर सुनबाई म्हणे मामाजी तुमचा आवाज स्पीकर फाटल्यासारखा येऊन राहिला. केवढं दुर्दैव आहे आता. म्हणून तर म्हणतो पाप वाढले फार, पुरे झाले 100. अरे पाप त्या मायबापाला दुखावल्या जाते. झाले 100. अरे स्वतःच्या बहिणीचा कंटाळा, स्वतःच्या मायबापाचा कंटाळा. त्याला मी कुठेही गेलो की विचारतो नमस्कार साहेब, हे कोण आहेत म्हातारे? हे आमचे मामा आहे, तिचे बाबा. आणि हे म्हातारी कोण आहे? तिची आई. आणि ही तरुण मुलगी कोण आहे? अरे तिची बहीण. अरे ज्या मायबापानं पैदा केलं ते कुठं सोडले? याची ओरिजिनल सोडले नाही, रेडीमेड घरात आणून ठेवले. अरे तुझी बहीण कुठे आहे? ते बहीण बिचारी वाट पाहते की भाऊ बीजेच्या सणाला भाऊ येईल माझ्या घराला, जाईन मी माहेराला. ती बहीण भाऊ बीजेला वाट पाहते. रक्षाबंधनाले
बहीण वाट पाहते, रक्षाबंधनाला बहीण वाट पाहते, पण बहिणीकडे नेण्याला जाणार नाही, तिला एक साडी घेणार नाही. घरी मात्र हे कोण आहे तर पत्नीची बहीण. केवढं दुर्दैव आहे. मी सर्वांना दोष देत नाही बाबो, कधी कधी तर मोठं बिकट होते. मोठ्या बहिणीच्या बाळणपणाला साडीले आणते, पोराले सांगते मावशी आहे मावशी आहे मावशी आहे, आणि काय दिवसानं मुलायले म्हणते आता आई होय आई होय आई होय. म्हणून मी म्हाताऱ्या मायबापांना सांगल की बाबा आपल्या लहान मुलीला जास्त जावाईकडे पाठवू नका. परवाची खामगावची घटना आहे, जिल्हा बुलढाणा. अरे त्यानं आपल्या साडीले म्हणजे मेहुनीलेच घेऊन पडून गेला, तर पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट दिला त्याचा. म्हणून आज मला ते म्हणायचा टाइम आला. बालमा जालमा कच्चे धागे सच्चे प्यार के न तोलना, तेरे बिन नहीं जीना मर जाना तोलना. अरे ज्या जिवंत मायबापाचा विचार पाहिजे, ज्या जिवंत मायबापाचा विचार पाहिजे त्याचा खोकला सहन होत नाही. सासू खोकलली की सुनबाईले असं वाटते आत्याबाई तुमचा ट्यूटर खराब झाला. विचार करा त्या म्हाताऱ्या मायबापानं कुठं जावं, तर सुनबाई सांगते, कारण माणूस किती मोठा असो घरात चालतच नाही बाबू. बायकोच्या समोर गेला की शक्तिमान झाला. नवरा माझ्या मुठीत ग बाई, नवरा माझ्या मुठीत ग. अरे ऐकणार राहिले काही शंका असेल, आता तुम्ही कॅसेट ऐकून राहिले म्युझिक कंपनीची, तुम्हाला शंका असेल तर तुम्ही बोला, जरी मी दिसत नाही तरी बोला की तुम्ही घरी गेले की फेल. जय देव जय देव जय माझी बायको, जय माझी बायको, तू जे सांगशील ते मनापासून ऐकतो. जय देव जय देव. अहो चालतच नाही, ती माऊलीच अशी आहे, बाईची ताकदच अशी आहे. अरे आम्ही पाहतो ना 13 महिन्यात सरकार एका बाईच्यानं खाली आलं. केवढं बाईमध्ये शक्ती आहे, कारण तुम्ही आदी माया शक्ती आहे की जय जय हे जगदंबे. माझ्या माय बहिणी हो वाईट वाटू देऊ नका, पण वातावरण असं आहे म्हणून आपल्या सासू सासऱ्यालाही दुखवू नका, आपल्या सासू सासऱ्यालाही दुखवू नका, त्याची सेवा करा. आणि म्हणून मला मोठ्या जिव्हाळ्यानं मांडायचंय की आज ही जी नियत होऊन राहिली आमची, मायबाप आवडत नाही, देवधर्म आवडत नाही, साधू संत आवडत नाही, म्हणून आता पाप वाढले फार. पुरे झाले 100, अरे पाप वाढले फार. पुरे झाले 100. म्हणून बाबो मायबापाची सेवा, गावाची सेवा आज जर आम्ही केली तर तेवढं आमच्या सोबत येईल. नाहीतर राष्ट्रसंतानं सरळ दिलं की या आयुष्याची दोरी कमी झाली. येऊ दे दया आता तरी गुरुमा, राजा असला तरी जावं लागणार, प्रजा असलं तरी जावं लागणार. कमी झाली आयुष्याची दोर कमी झाली. दायना जगातली, दायनाची आणि त्याच्या प्रियकराची, तिच्या प्रियकराची जगातली सुंदर जोडी होती बाबू, पण त्यालाही मरावं लागलं, कारण मरण हे सोडत नाही. आणि मरणानंतर आम्ही आमची परिस्थिती पाहतो. अरे माणूस मेला की त्याला जास्त घरात ठेवणार नाही, चटकन उचलती राम नाम, सत्य है राम नाम, सत्य है. चौक खानकरी टिटव पुळ ढपळ डमडमगड. म्हणून जागे व्हा, थोडा वेळ आहे, परमार्थ करा, सत्संग करा, सहकार्य करा, नाही तर हे लक्षात घ्या की पाप वाढले फार. पुरे